कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। सद्गुरु स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज की जय। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हॅलो माद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमालन्दिवल्लभं संसारानलतप्तानां प्राणिनां जटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्टंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना अखिल कोटी ब्रह्मांड नायक परात्पर अखिलेश्वर भक्तवत्सल भक्त कारण करुणावरून आले भगवान रुक्मिणी आईसाहेब पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने आपल्या अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही सिमुर गव्हाण नगरी, या नगरीमध्ये भगवान हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आणि भगवान आज हा जो योग आलेला आहे सद्गुरु दर्शनाचा योग, तो म्हणजे आपल्या गावातीलच आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर भाऊ दिलीपराव उगले यांची वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झालेली आहे।
आणि हे पद जे आहे ते क्लास 1 पद आहे. सध्या त्यांची पोस्टिंग जी आहे ती करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे. आणि त्यांनी असा संकल्प केला होता अगोदरच की पहिलं जे काही मानधन आहे, पहिली जी पेमेंट आहे त्याच्यातून काहीतरी देवासाठीच करायचं किंवा देवासाठीच द्यायची म्हणून. मग त्यांनी असं ठरवलं आणि मग ठरवल्याच्या नंतर मग प्रकारचा मुखवटा जो आहे तो भगवान हनुमंतरायांच्या तिथं आपण आता गुरुवर्य परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या हस्ते त्याचं अर्पण झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत आदरणीय श्री दिलीप भाऊ लक्ष्मणराव उगले, श्री दत्तात्रय लक्ष्मणराव उगले, श्री धनराज रामराव उगले, तसेच ज्ञानराज रामराव उगले व समस्त उगले परिवार. दत्ताभाऊ म्हणजे आमचे शेठजीच आहेत का? हा. तर आज जो आपण प्रवचन सेवेसाठी अभंग निवडलेला आहे, एक थोडं चरण जे निवडलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला जर या संसारातून उद्धरून जायचं असेल तर सद्गुरूशिवाय आपल्याला पर्याय नाही. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नशेचे निष्ठंक आन कोणी. म्हटले मग दुसरे जेवढे काही देवी देवता आहेत, आता त्याच्यामध्ये देवी देवतांमध्ये असं आहे की काही देवता जे आहेत आपण तयार केलेले आहेत, काही झालेले आहेत आणि काही खरे देवी देवता आहेत. मग त्याच्यापैकी समजा आपण शेतामध्ये गेलो, शेतामध्ये गेल्याच्या नंतर एखादा हात पुसला, शेंदूर उरलेला हात पुसला, लगेच झाला देव तयार. काही असे तयार केलेले देव, काही झालेले देव, आपोआप झालेले देव, काही खरेखुरे देव. पण असे जे देव आहेत म्हटले, पण ते देव सुद्धा काय करू शकत नाहीत. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. आपल्या चित्तामधला जो मल आणि सगळ्यांनीच थोडस दर्शन घ्यायचं थांबा. म्हणजे पण म्हटले हे दुसरे देवी देवता जे आहेत ते संशयाची श्रेणी म्हणजे संशय छेदन करू शकत नाहीत. आपला व्हायचं असेल तर सद्गुरूच आपल्याला पार करू शकतात. आणि आपल्या सर्वांचं महद्भाग्य आहे की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन गुरुनाम गुरु गुरुवर्य मोठ्या स्वामीजींपासून आपल्याला इथं संगती लाभलेली आहे. मोठ्या स्वामीजींनी पण आपल्याला भरपूर अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद दिलेला आहे. आणि तीच जी परंपरा आहे ती परंपरा पुढे चालत अनंत श्री विभूषित परमपूज्य श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी यांचाही आपल्याला कृपा आशीर्वाद आताही लाभत आहे. जर आपली खरोखर जर निष्ठा असेल आणि आपण जो काही प्रयत्न करतोय ह्याच्यासाठी काय मला वाटतं काय UPSC का MPSC असते, MPSC ना, तर याच्यामध्ये थोडस पेशन्स, सातत्य आणि पेशन्स आहे ना, काय सब्र त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, म्हणजे त्याला वाट पाहावी लागते जास्त आहे ना, वाट पाहावी लागते, पेशन्स ठेवावा लागतो. त्यावेळेस कुठं मग होतं. नाहीतर एक परीक्षा झाली काही झालं नाही पुन्हा बसले असंच घरी, तसं नाही ना. पण आपले जे आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ आहेत त्यांनी अत्यंत सातत्य ठेवलं म्हटले, त्याच्यामध्ये तयारी करण्यासाठी सातत्य ठेवलं. आणि ते सातत्य कसं असायला पाहिजे तर ते तैल धारवत सातत्य पाहिजे. आपण जर एखादी धार लावली तेलाची तर ती कशी धार असते, एकदम कंटिन्यू धार असते, त्याच्यामध्ये कुठंच तुटवडा नसतो. पण जर त्याच ठिकाणी जर आपण पाण्याची धार लावली तर पाण्याच्या धारेला काय होतो, मध्ये मध्ये तुटवडा पडतो. पण इथं ते चालत नाही. आणि अशा प्रकारचं खूप कठीण परिश्रम घेऊन मेहनत घेऊन आदरणीय भाऊंनी हे जे पद मिळवलेलं आहे, गुरु परंपरेचा आशीर्वाद, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींचा आशीर्वाद, आई वडिलांच्या कष्टाचं त्यांनी सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि खरोखरच जर आई वडिलांच्या कष्टाची आपल्याला जाण असेल तर आपण
मन लावून अभ्यास करतो, सगळं काही व्यवस्थित करतो आणि भगवंताचा आशीर्वाद, प्रारब्ध म्हणजे सगळ्याच गोष्टींची जोड आणि सुंदर अशा प्रकारचा त्यांच्या जीवनामध्ये आलेला सुंदर अशा प्रकारचा योग. म्हणून मी सांगत होतो की हे तर व्यवहार चालवण्यासाठी हे सगळं पाहिजेच, परंतु जर आपल्याला भवसागरातून जर उद्धरून जायचं असेल तर सद्गुरू वाचून संसारी तारक, नशेची निष्ठंक आणू, कोणी सद्गुरू वाचून आपल्याला इथून कोणीही सोडवणार नाहीये. एका ठिकाणी भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय पण सांगतात की सद्गुरू वाचोनी दुसऱ्या एका अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की सद्गुरू शिवाय आपल्याला कोणीच सांगत नाही म्हटले, कोणीच ह्याच्यातून सोडू शकत नाही. आणि मग ते काय करतात सद्गुरू, तर आपणा सारिके त्याच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेलं आहे की आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे सद्गुरू फक्त म्हटले शिष्यच बनवून ठेवत नाहीत, फक्त आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे जे ते सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत, ते ज्या ब्रह्मवेत्ता अवस्थेमध्ये आहेत, ब्रह्मस्वरूपामध्ये जे आहेत, त्या स्वरूपाला आपल्याला पण प्राप्त करून देतात. अशा प्रकारचे सद्गुरू असतात. पण पुढे सांगितलं लोह नसाहे परिसाची उपमा, नाही ना, लोह नसाहे परिसाची उपमा, सद्गुरु महिमा आघादची. पण म्हटले जर आपण एखाद्या वेळेस परीस सोन्याला लागल्याच्या नंतर, परीस लोखंडाला लागल्याच्या नंतर त्याचं काय होतं, सोनं होतं. पण सद्गुरूचं तसं नाही म्हटले. सद्गुरूला ही जी उपमा आहे ती कमीच पडते. म्हणजे परीस रूपी सद्गुरू जे आहेत ते लोखंड रूपी तुम्हा आम्हाला जर लागले तर आपलं सोनं होत नाही, आपलं डायरेक्ट परीसच होतो. त्याच्यामुळं परिसाची सुद्धा उपमा सोन्याची म्हणजे लोखंडाची आणि परिसाची जी उपमा आहे शिष्याकरता आणि फक्त गुरूंकरता परिसाची उपमा ती सुद्धा कमीच पडते म्हटले. म्हणून आपणा सारिके करीती तात्काळ, आणि त्याला काही वेळ लागतो का म्हटले, नाही वेळ लागत नाही त्याला, नाही काळ वेळ. अशा प्रकारचे सद्गुरू असतात. आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत की आपल्या सर्वांना परमपूज्य आदरणीय गुरुनाम गुरु ब्रह्मलीन गुरुवर्य मोठ्या स्वामीजींसारखे काहींना सद्गुरू लाभले. आणि त्याच्यानंतर आपल्याला परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींसारखे सद्गुरू लाभले. तर आपल्यापैकी जे वयोवृद्ध आहेत त्यांनी गुरुवर्य मोठ्या स्वामीजींचा सुद्धा अनुग्रह कोणी घेतला असेल. तर अशा प्रकारची जी आपली परंपरा आहे ते आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत. आणि इथं गुरुवर्य स्वामीजींचं विशेष सांगायचं झालं तर गुरुवर्य स्वामीजींचं काही बालपण इथं पण गेलेलं आहे सिमूर गव्हाण नगरीमध्ये. खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. एका ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जन्म झरीमध्ये इथंच झाला का? वा, म्हणजे झरी जेथे हरीचे दास जन्म घेते अशा प्रकारची पुण्य पावन नगरी. आणि खरोखरच एवढे तुम्ही पुण्यवान आहात की ह्या पुण्याला कुठल्याही प्रकारची गणना करता येणार नाही. अशा प्रकारचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी आपल्याला सद्गुरू लाभलेले आहेत. खरोखरच आपण भाग्यवान आहोत. आणि आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. आणि गुरुवर्य स्वामीजींचाही आपल्या सर्वांना असाच प्रकारचा आशीर्वाद मिळत राहावा, भेटत राहावा. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सर्वांवर अशीच राहावी. आता पुढे बहुत करणे आहे सर्वांची. मला वाटतं पंगत वगैरे पण आहे. तर झालेली जी गुरुवर्य स्वामीजी 2 शब्द बोलतील आशीर्वादपर. तर गुरुवर्य स्वामीजींचं पण आपण ऐकूया. झालेले जे 2 शब्द आहेत ते परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या चरणारविंदावर समर्पित करूया. भगवान हनुमंतरायांच्या चरणारविंदावर समर्पित करूया. आणि ज्ञानेश्वर भैयापासून आपण जे काही तरुण आहेत आपल्या गावातले दुसरे, त्यांच्यापासून आपण पण काहीतरी शिकायला पाहिजे की जशी चिकाटी त्यांनी ठेवली अभ्यासाची, जसा अभ्यास केला, जसे ते पद भेटेपर्यंत दुसरं तिसरं काहीच मध्ये आडफाटा येऊ दिलं नाही, तसं आपणही प्रयत्न करावे सर्वांनी. झालेली जी सेवा आहे ती सद्गुरूंच्या चरणारविंदावर समर्पित. आणि इथंच थांबतो. हरिओम. गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपल्या इथे हा भगवान हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये हा एक दिव्य कार्यक्रम, आत्ताच सांगितल्याप्रमाणे माऊलीनं जे वैद्यकीय पद मिळवलेलं आहे त्याच्या मिळालेल्या ज्या पगारातून त्यानं हा भगवान हनुमंतरायाला मुखवटा केलेला आहे.
तो माझ्या हस्ते चढवायचा असे यांनी निश्चय केला होता. त्या संबंधातून त्यांनी आग्रह केला. यद्यपि म्हणलो तो मग वृंदावनात आल्यानंतर करायचं, पण म्हणले पुन्हा नाही, आताच करायचं नाही. त्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठरला. आज सकाळी पुन्हा एकदा फोन आला होता बाळू महाराजाचा की आज कॅन्सल आहे. मी म्हणलं बरं ठीक आहे. पुन्हा लगेच कॅन्सलचं पुन्हा लगेच फोन आला, नाही आहे आहे आहे. म्हणलं बरं ठीक आहे पुन्हा नाही. पण असं ठरलं समजा आज हा कार्यक्रम माऊलींनी आपल्या स्वतःचा पहिला पगार मारुतीरायाच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि त्या पगारातून त्यानं मुखवटा मारुतीरायाला चांदीचा मुखवटा सुंदर केलेला आहे. आणि खरं म्हणजे असं असायला पाहिजे, आपल्याला जे भगवंतानं दिले ते आपण भगवंताला काहीतरी त्यातलं अर्पण करायला पाहिजे. जे आपल्याला देव देतात त्याच्यातलं अर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळं आपणच घ्यायचं, देवाला काहीच द्यायचं नाही. सगळं देवाचं घ्यायचं, देवाला काहीच नाही द्यायचं. यद्यपि देवाला काही लागत नाही, पण आपण दिलं पाहिजे. नाही का, दिलं म्हणजे त्यांना आनंद वाटतो. जसं वडील आहेत, वडील जेवलेले असल्यामुळे त्यांना काही जेवणाचं फारसं काही महत्त्व नसतं. नाही का, भूक काही लागलेली नसते त्यांना. परंतु मुलानं जर समजा वडिलाच्या खिशातले किंवा आजोबाच्या खिशातले 10 रुपये काढून घेतले आणि त्याचा जर बिस्किटचा पुडा आणला, तर आणल्यानंतर ते मांडीवर बसला तिथंच आणि ते बिस्किटचा पुडा फोडला ना, अगोदर त्याच्यातलं एक बिस्किट आजोबाला किंवा वडिलाला दिलं, तुम्हाला खावाच लागेल. नाही अरे मी आत्ताच जेवलो, नको बाळा मला. नाही तुम्हाला खावा लागेल. नाही जबरदस्ती जर त्यांच्या तोंडामध्ये दिला तर मला वाटतं दुसऱ्या वेळेस त्यांना 50 रुपयाची नोट काढली तरी काही म्हणणार नाही का. त्याचं कारण काय, ते दिले नाही त्यांना. आपलंच घेतले, भले आपले घेतले, पण आपल्याला दिले नाही त्यांना. देते ना ते. तसं वडिलाला खूप आनंद वाटतो त्याचा, तसं भगवंताला सुद्धा आपण घेतले देवाचंच, पण देवाला दिल्यानंतर देवाला त्याचा आनंद वाटतो. म्हणून आपल्याला दिले देवानं, तर आपण सुद्धा देवाला काहीतरी अर्पण करणं. फारसं काही द्यावं लागत नाही, कारण देवाला फार देण्याची गरज नाही. तसं त्याला पूर्ण बिस्किटचा पुडा खाऊ घालावा लागत नाही आजोबाला. एक जरी बिस्किट खाऊ घातलं तरी खुश होतो. तसं आता ह्यांनी सगळी पगार आता आपल्याला ठेवणार इथून पुढची. आणि एक पगार तरी दिली ना मारुती राहायला. नाही का, एक पगार दिली म्हणजे एक बिस्किट दिलं फक्त. नाही का, आता पुन्हा बाकीचे बिस्किट तेच खातो आता. नाही का, आता आहे बिस्किट खायला मोकळी त्याला. नाही का, मग सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जे भगवंतानं दिलंय त्यातलं काही अंश का होईना आपण देवाला दान केलं पाहिजे. कारण देवाचंच सगळं आहे आणि देवाचंच असल्यामुळे देवाला आपण दिलं म्हणजे देव आपल्याला पुन्हा देतात. देवाची आपल्यावर वरचेवर कृपा होत राहते. म्हणून देत राहायचं, भगवंत देत राहतात आपल्याला. तर असा हा कार्यक्रम आहे, छोटासा पण फार महत्त्वाचा मोलाचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. एक तर त्याच्यामधून कौतुकही आहे. हनुमंतरायांची सेवासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हनुमंतरायाचे या निमित्तानं दर्शन होतं. आपणही प्रेरणा घ्यायची की आपल्याला सुद्धा भगवंतानं काही दिलं तर आपण त्यातलं काही अंश तरी भगवंताला दिला पाहिजे आणि त्यातून भगवंताची सेवा घडली पाहिजे. तर अशा प्रकारची सेवा प्रत्येकाला घडावी, प्रत्येकानं ती सेवा करावी, याच्यासाठी सगळ्यांना प्रेमानं आग्रह. नाही का, तर आज पावसाची भीतीच आहे सगळ्यांना, तसं जास्त वेळ घ्यायचा नाही. म्हणून आता आपण मारुतीरायाला प्रार्थना करू की हे प्रभू, आमच्यावर अशाच प्रकारची कृपा राहू द्या. तुमची कृपा जर आमच्यावर असेल तर आमचं जीवन चांगलं राहील. आणि त्यांची कृपा आहेच आहे. नाही का, कृपा राहील, तुम्ही कृपा करा असं म्हणायची गरजच नाही. ते कृपा करतातच. नाही का, त्यांची कृपा असतेच, फक्त आपल्याला ती कृपा घेता आली पाहिजे. कारण एकदाचा मला अनुभव आहे. स्वामीजी मला म्हणले कीर्तन कर पहिल्या सुरुवातीला. कीर्तन कर म्हणल्यानंतर मला स्वामीजी तुमचा आशीर्वाद असला तर मी करतो कीर्तन. आपलं मी सहजच म्हणून गेलो. पण स्वामीजी म्हणले का रे, मी तोंड पाहून कृपा करीत असतो. माझी कृपा तुमच्यावर आहेच. नाही, तुम्हाला घेता आली पाहिजे. नाही, तुला वाटलं का मी तोंड पाहून कृपा करतो? सगळ्यावर माझी कृपा आहे. तुम्हाला घेता आली म्हणजे झालं. नाही का, तसं मारुतीरायांची कृपा सगळ्यावरती. का तोंड पाहून कृपा करत नाहीत, त्यांच्या सगळ्यावर कृपा आहे. फक्त आपल्याला घेता आली पाहिजे. जसं पाऊस पडायला लागला, पाऊस पडत असताना पावसामध्ये ओलं चिंब व्हायचे, नाहून निघायचे का नाही निघायचे हे आपल्या हातात आहे. आपल्याला जर ओलं चिंब व्हायचं असेल तर उघडं धडक जावं, मस्त पावसामध्ये घ्यायचा मस्त आनंद त्याचा. पण आपल्याला जर समजा पाऊस पडत असताना सुद्धा छत्री धरायची हौस आली, एक थेंब सुद्धा लागत नाही, पडत्या पावसात सुद्धा कोरडे ठाण. पडत्या पावसात कोरडे ठाण राहतात की नाही, तसं वर्षा होतोय, कृपेचा पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये सुद्धा बरीचशी माणसं कोरडे ठाण राहतात. छत्र्या धरल्या अहंकाराच्या. नाही का, मी असा मी तसा. नाही का, त्या अहंकाराच्या छत्र्या डोक्यावर धरल्यामुळं देवाची कृपा आपल्यापर्यंत पोचतच नाही. नाही का, म्हणून देवाच्या चरणी लागायचा अहंकार सोडून आणि त्यांची पूर्ण भक्ती करत राहायची. त्यांची कृपा आपल्याला मिळतेच. अशा प्रकारे त्यांची कृपा आपल्याला मिळावी, आपल्याला त्या कृपेचा लाभ घेता यावा. त्यांची कृपा आहे पण आपल्याला मिळावी हे महत्त्वाचे. नाही
मिळण्यासाठी आपण एकदम पूर्णपणे त्यांना समर्पित झालं पाहिजे. असं समर्पित होऊन आपण त्यांची सेवा करावी तर आपल्याला निश्चित कृपा प्राप्त होते. म्हणून झालेली जी 2 शब्दांची सेवा आहे ती त्यांच्या चरणी समर्पित करू आणि भगवंताला प्रार्थना करून आपली ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून थांबू. पुंडलिक वरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरु स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज की जय. पुरुष मंडळी, पाहुणे मंडळी लाईनीमध्ये दर्शन घ्यायचे सर्वांनी. लगेच पाहुणे मंडळीची पंगत पाठीमागच्या ज्ञानमंडपामध्ये जेवण्यासाठी बसणार आहे. चला पुरुष मंडळी शिस्तीत यायचं सर्वांनी लाईनीमध्ये केलेला आहे. हा सोहळा आपल्याला कधीही आपल्याला पाहता येणार आहे. हा आनंदाचा क्षण यूट्यूबवरती माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरती पाहता येणार आहे. बोध रामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. निवाळा विषे कंठ काळा त्रैनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा चेतून जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ कर्पर गोरा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळाना कंठ निळा आईसा शंकर शोभे उमा वल्लाळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी आवची ताल जावटी ते तो आनंदपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पर गौरा. जय देव व्याघ्रांबर फरिवरधर सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखिकारी शतकोटीचे ब्रीज वाचे उच्चारी रघुतिलक राम दासांतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव योगी 28 विठे बरी उभा वामांग्य रुक्माई दसती शोभा पुंडलिकाचे भेटे ब्रह्माले गा चरणी वाये भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पाये जोलगा. जय देव तुळशी माळा गळा घंटी व कंठी काशे पितांबर कस्तूर ललाटी देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे बेराती. जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पाये जोलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती चंद्रभागेमध्ये स्नान जय करती दर्शन हेळा मात्रे तया मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे वाळती. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राहीच्या वल्लभा पाये जोलगा. जय देव 17 उड्डाणे हुंकार वदनी क्रीडळ भूमंडळ सिंधूच्या गगनी कडाळे ब्रह्मांड दाकी त्रिवणी चोरवर निशाचर झाल्या त्या पळणी. जय देव जय हनुमंता हो स्वामी महारुद्रा तुमचे प्रसादी नभियकतंता. जय देव दुमदुमले पाताळे उठला प्रजप्त तरतरला धनेधर मांडेला खेद कडकडले पर्वत उड्डगन उच्छेद रामे रामदाता शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता हो स्वामी महारुद्रा तुमचे प्रसादी नभियकतंता. जय देव मी कृपामध्ये केली महारुद कृपामध्ये केली भक्तावर दया दासावर दया महारुद प्रसन्न झाला. दया समातांनी आम्ही उजवला ज्योती महारुद उजवला ज्योती स्वयंप्रकाशात पाहिली महारुद्र मूर्ती आनंदाने भावे कापूर आरती केली महारुद्र आरती केली प्रेम भावे सेवा भक्ती भावे सेवा महारुद्र चरणी वाहिले कापराजे जोध महारुद्र ओ वावे तुझला महारुद्र ओ वावे तुझला देहम भावे अहंकार चरणी वाहिला कर्पूर गौरम गुरुनावतारम समलतारम भुजगंधारम सराव संडामरदारुंडे भवम भवानी चैतन्य मामे मान्नाल मला कृपाल काय कृपाल बाला विश्वेश्वराय नमः शिवाय नमः शिव
आत्मसुखाचे हेच पाऊले हृदय धरूया हो मानून घ्यावे सेवामची अल्पद्रू सारे सद्गुरु राया प्रसन्न व्हावे